आज आहे अक्षय तृतीया आणि या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते। माझ्याकडे देवीची फोटो किंवा मूर्ती नाही आहे, पण मी इथे काय केले, दिवा लावला आहे एक आणि आपल्या किचनची जी भिंत असते त्यावर एक स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि शेगडी असते त्याची पूजा केलेली आहे। तर अशा प्रकारे आपण कृतज्ञता मांडली, तिचे आभार मांडले तरी भरपूर झालं आणि त्यामुळे कधीही मला धनधान्य कमी पडलेलं नाही आहे। धान्याबाबतीत कधीही असं कमतरता नाही, भरपूर बरकत येते। या दिवशी आठवणीने आपण ही पूजा केली पाहिजे। आता मी काय केलं आहे, कुकर लावून घेतला आहे, यामध्ये पुरणपोळीसाठी डाळ शिजवून घेते आणि त्याचबरोबर आज मी आमरसही करणार आहे। तर त्यासाठी मी असे आंबे हे पाण्यात ठेवलेत, म्हणजे ते बाधत नाही त्याचा आमरस, यासाठी पाण्यात ठेवलेत। आता हे पाण्यात ठेवलेत तोपर्यंत देवपूजा करून घ्यायची आहे। आता देवपूजा आधी करून घेते मी। आता इथे माझी देवपूजा झालेली आहे पूर्ण, कारण देवपूजा पूर्ण झाली ना की घरात अगदी प्रसन्न वातावरण निर्माण होतं। उंबऱ्याची आणि तुळशीची पूजा करून घेतलेली आहे आणि आता मग पुन्हा जेवणाला चालू करते। नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर व्हिडिओला स्टार्ट मगाच केलेला आहे, कारण म्हटलं आज गडबड आहे, पोळ्या करायच्या होत्या मला आणि म्हणजे करायच्या आहेत, अजून तयारी करून ठेवली आहे। कुकर वगैरे लावलेलं दाखवलं, डाळ शिजवून घेतली, पूजा वगैरे झालेली आहे आणि आता पातेलं दिसत असेल तर ते दूध आत्ताचं आणलेलं दूध तापवून घेतलं आहे। आता बाकीचं सगळं करून घेणार, तर कारण अजून बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत आणि काय काय करणार आहे ते व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्णपणे पहा। इथे मला आता डाळीमध्ये गूळ घालून घ्यायचा आहे। डाळ आधी निथळून घेतली चाळणीवर आणि आता गूळ घालून घेते आणि गूळ हा कलर हे दिसत असेल तुम्हाला काळपट असा, कारण हा सेंद्रिय गूळ आहे त्यामुळे तो कलर तसा दिसतोय। तर हे सगळे गूळ त्यात मिक्स करून शिजवून घेते पुरण आणि त्या बाजूला छोटा कुकर लावला, त्यामध्ये बटाटे शिजत लावलेत। कुकर तो होतच आलेला आहे। तर हे आता काय करणार, थोड्या वेळाने तिकडे भांडं ठेवणार आहे, पातेलं हे, म्हणजे गॅस तो आहे ना ती फ्लेम अगदी कमी आहे, मग लो फ्लेमवर कसं लागत वगैरे नाही पुरण, त्यामुळे मी तिकडे ठेवणार आहे। आता कुकर झालं की हे अगदी मिक्स करून घेतलेलं आहे। आता हा कुकर काय करते, तिकडे ठेवते आणि पुरण ना ते आहे ते हे पातेलं तिकडे ठेवलेलं आहे, म्हणजे अगदी मंद गॅसवर करता येते हे। तर आता मी आमरस करून घेतलेला आहे इथे आणि पुरण माझं इथे वाटून झालेलं आहे आणि ही छोटी पोळी केलेली आहे गाईचं नैवेद्य। इतर वेळेला रोजचं आपल्याला नाही द्यायला जमलं तरी असं सणाच्या वेळेला किंवा मी गुरुवारचं वगैरे दर गुरुवारी वगैरे असं देते गाईला नैवेद्य, आणि एक छोटीशी आणि शेवटी कुत्र्याला पण चपाती करून देते। तर ही तर पुरण माझं तयार आहे आणि छोटी ही पोळी पण तयार केली आहे, म्हणजे छोटी पहिली पोळी करून घेतली की मग नंतर बाकीच्या आपल्या आणि मग एक कुत्र्याला, हे आठवणीने करायचं सणा दिवशी। पुरणपोळ्या दाखवली छोटी, म्हणजे छोटी मी ह्याच्यासाठी करून घेतली। सुरुवातीला पहिली पोळी गाईला नैवेद्य द्यायचा आहे, गाईला नैवेद्य द्यायचं म्हणून करून घेतली छोटी। आता नैवेद्याच्या म्हणजे देवाला नैवेद्याने खाण्याच्या, तेव्हा आपण खातोच नैवेद्य। तर पुरणपोळ्या करते, तेल म्हणजे तेलावरच्या पोळी करत नाही आहे, पिठावरच्याच पुरणपोळ्या करते, तुपाबरोबर खातात। तेल काही तर तेलच सोडते, तूप नाही सोडत। आणि आज कसं आहे, आमरस पण करायचं आहे, साहेब पुरणपोळी खात नाही त्यामुळं पुऱ्याही करायच्या, म्हणून मग म्हटलं पिठावरच्याच करूया। पिठावरच्या मग पटदिशी मला जमतात, तेव्हा पण जमतात, पण मग वेळ लागतो त्याला, पीठ वगैरे तसं मळून घ्यावं लागतं, त्यामुळे बरेच दिवस केलेल्या पण नाही आहे पण सगळं बाकीचं, पण या पुरणपोळ्या करून घेऊया। आमरस करून ठेवलेलं आहे, पुरणपोळी करून घेणार आणि पुऱ्या आणि भाजी करायची। जास्त पोळ्या करायची नाही आहेत, पोळ्या करणार आहे। दोन्हीकडे लक्ष ठेवलं पाहिजे, म्हणजे आपण मिक्सर करत असतो पोळे होते।
काही हे असतो, नुसतं घरभर नसतो, तर आजूबाजूच्या पण याच्यात कधीतरी पुरणपोळ्या चालल्या जातात. पुरणपोळ्या आमरस असंच केलं जातं. हे पुऱ्याला आणि आमच्याकडे एक्स्ट्रा पुऱ्या पण आहेत. जेवायला आलं तरी चालतं. मस्त अशा छान मी भाजून घेते. हर्षदा क्लासला गेलेली, त्यामुळे सकाळी दिसली नाही व्हिडिओमध्ये कुठे. तर ती आत्ता आली थोड्या वेळापूर्वी आणि आता मला पुऱ्या लाटून देणार. ती पुऱ्या लाटून ठेवेपर्यंत मी इथे पोळ्या करून घेते आणि पोळ्या झाल्या की मग लगेच पुऱ्या तळून घेणार आहे. तर ती म्हटली मी पुऱ्या मम्मी तुला लाटून देते. तर म्हटलं ठीक आहे, दे लाटून. साहेबांना चालत नाही, पुरणपोळी चालत आवडत नाही त्यांना, त्यामुळे ते मी पुऱ्या करणार. तर थोड्या पोळ्या सगळं आणलं नाही सांगितलं म्हणून करतायत. पण काय असतं एखाद्याला नाही आवडत. काही वेळेला मग मी चपाती पण करते, तर वेळेला पोळी करते ना जेव्हा, तेव्हा त्यांच्यासाठी चपाती करते. तर इथे आता हर्षदा मला पुऱ्या करून देते, त्यासाठी ह्या मोठ्या अशा पोळ्या लाटून घेते. आणि मी काय करते, डब्याचं ते झाकण असतं टोपणवरचं, त्याने पुऱ्या पाडून घेते. तर ती मला आता करून देते पुऱ्या. थोड्या करणार आहे पुऱ्या यांच्यापुरत्या, पण कसं होणार, मुलं आहेत लहान, मग मुलं मागतील वगैरे, त्यामुळे एक 10 करायच्या म्हणजे मुलंही खातील, असं सगळं होईल. त्यामुळे ह्या आता पुऱ्या करते ती. आणि इथे बघा असं मध्यभागी नेहमी असं चांदणीसारखा आकार राहतो, तर मी तो पण ठेवायची. लहान असताना ना प्रणवला वगैरे ते आवडायचं, असं चांदणीसारखा आकार दिसायचा ना, आणि तसली पाहिजे म्हणायचं स्टारसारखी, मी ठेवायची. तर ती आत्ता म्हटली लाटताना मम्मी असं झालं मी ठेवू काय, कारण तो होतोच, आपण गोल गोल बाजूने काढले की स्टारसारखा आकार होतो. तर म्हटलं ठेव. त्यामुळे ते असे 4-5 तसे तयार झाले. आता इथे माझ्या पुरणपोळ्या पण चालू आहेत करायच्या, आणि ती खाली लाटूनही घेते पुऱ्या, म्हणजे ॲट अ टाईम दोन्हीकडे चालू असल्यामुळे लवकर भरभर होईल. कारण एकटीला करायचं म्हटलं की जरा वेळ होईल. ती मदत करते मला, असं काही असलं की सगळ्या गोष्टीत मदत करते. आता माझ्या पोळ्या झालेल्याच ऑलरेडी, सगळ्या पोळ्या झालेत. आता कढई ठेवते आणि तळण जरा थोडंसं तळून घेते, कारण देवाला नैवेद्य आहे, त्यामुळे कुरडई वगैरे बघूया काहीतरी तळून घेते आणि पुऱ्या पण तळून घेते. पोळ्या पण थोड्याशाच केल्या, कारण साहेब काही खाणारच नाहीत, आम्ही 3 खाणार, त्यामुळे पोळ्या थोड्याच केलेल्या आहेत. आणि आता लगेच पुऱ्या करणार. पुऱ्याही थोड्या करणार, म्हणजे पोळ्या थोड्या केल्यात, पुऱ्या थोड्या केल्यात, असं केलं आहे. आता कढई मी इथं ठेवलेली आणि हे तळून घेते आधी पहिलं सगळं. आणि कुरडई आपली बघा कशी मोठी छान अशी वाटते, तळली की केवढी होते मोठी. ह्या आपल्या पापड्या आहेत, पापड्या पण छान झालेत. तर पापड्या पण तळून घेते, असं थोडंसं तळून पण घेते, म्हणजे नैवेद्यालाही होईल, खायलाही होईल सगळ्यांना. तर आता पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. पुऱ्या पण पीठ वगैरे व्यवस्थित मळलं गेलेलं आहे बघा. पुऱ्या कशा अगदी फुलत आहेत मस्तपैकी. आणि मी ह्या गव्हाच्याच पिठाच्या केलेल्या आहेत, मैदा वगैरे घातलेला नाही, कारण मैदा काही वेळेला घालते, नेहमी नाही घालत. इथे ह्या अशा बघा 2 छोट्या पोळ्या आहेत, की एक गाईला आणि कुत्र्याला, असं सण असताना तरी करावं. आणि ह्या बाकीच्या ह्या पोळ्या आम्हाला, ह्या मला वाटतं मी 7 पोळ्या केल्यात. आता ह्या पोळ्या नैवेद्याला आणि खायला. आता लगेच त्याच कढईत भाजी परतून घेते. बटाट्याची भाजी करणार आहे, पिवळी बटाट्याची आपली भाजी असते ती. आता कांदा भाजून घेतला आणि त्यात आलं, लसूण आणि मिरचीची जी पेस्ट केलेली होती ती त्यात भाजून घेते. आणि ती भाजून जरा झाल्यावर हळद पटकन टाकून घेतलेली आहे. आणि जरा घाईच करते मी, कारण नैवेद्य दाखवायचं आहे आणि मुलांनाही भूक लागली, ह्यांना थोडंसं जेवून विश्रांती घ्यायची, त्यामुळे जरासं आता भरभर चालू आहे. तर भाजी ती बटाटे शिजवून घेतलेले होते सकाळी, तर ते आता बटाटे त्यात परतून घेते आणि एक 5 मिनटाची अशी वाफ देऊन घेते बारीक गॅसवर. कोथिंबीर घालून घेतली वाफ देऊन झाल्यावर, आणि भाजी आपली तयार झाली आहे. आता काय करते, नैवेद्याचं ताट तयार करून घेते. हे केळीचं पान आहे, केळीचं पान म्हणजे स्टीलचं आहे, कारण केळीचं पान नेहमी आपल्याला म्हणजे ओरिजिनल जे असतं ते नेहमी मिळणं काय अशक्य आहे, त्यामुळे अलीकडंच बहुतेक ह्याच्यात असेच असतात. माझ्याकडे स्टीलचं जे ताट आहे केळीचं,
तर त्यामध्ये मी नैवेद्य वाढून घेते. या अशा भाताच्या मोदी करून घेतले, भाताची मूद अशी करून घेतली आणि बाकीचे सगळे जे काही पदार्थ केलेत ते वाढून घेते. पुरणपोळ्या 5 ठेवते इथे नैवेद्याला. तर या 5 पुरणपोळ्या ठेवून घेतल्यावर तळण एका बाजूला, भाजी आणि मग आमरस आणि पुऱ्याही तेही ठेवून घेणार आहे. आपण जो नैवेद्य दाखवतो ना तेव्हा फक्त आपण नैवेद्य दाखवतो आणि तो आपण खातो, म्हणजे तो प्रसाद म्हणून आपण घेतो. तर नैवेद्य देवाला जेव्हा दाखवतो तो काय देव खात नसतो, पण आमच्याकडे असं म्हणतात की देव हा नैवेद्य जो आपण दाखवतो तो वासाचा धणी असतो, म्हणजे फक्त वास त्याला आपण हे करतो, बाकी तो आपणच ग्रहण करतो, म्हणजे आपणच खात असतो. तर अशा प्रकारे आता माझा इथं नैवेद्य वाढून कंप्लीट झाला आहे, म्हणजे दाखवणार आता नैवेद्य हा. गाईचा पण नैवेद्य भरून ठेवला आहे, पण प्रणव अजून खेळून आलेलाच नाही आहे. तो आता येईल तेव्हा देईल, लवकर देतच नाही तो. आता मी काय करते, देवाचा तरी नैवेद्य दाखवून घेते. तो काढून ठेवला आहे बाजूला गाईचा, म्हणजे साहेबांना वाढता येईल, कारण ते जेवून जराशी विश्रांती घेणार आहेत. त्यामुळे इथे मी नैवेद्य दाखवून घेते आणि त्यांनाही वाढून घेते, कारण पुढचे आणि आपल्याला काम असतंच. जेवलं म्हणजे जेवून पुन्हा भांडी वगैरे असतात घासायची किंवा स्वच्छता बाकीची सगळी करायची. तर त्यासाठी आता त्यांना हे झाल्यावर लगेच वाढून घेते. तोपर्यंत प्रणव येईलच आणि मग गाईलाही नैवेद्य जो दिलेला आहे, म्हणजे काढून ठेवलेला आहे, तो देऊन येईल. खरं म्हणजे आपल्या चॅनलवर काल व्हिडिओ येतो, पण काल काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे आला नाही, त्यामुळं कालचा व्हिडिओ राहिला. मग आज अक्षय तृतीया असल्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्याशी आजचा शेअर केलेला आहे. तो व्हिडिओ बनवलेला आहे, तो नंतर टाकेन. सांडग्याची जी रेसिपी आहे ती मी वाळवणीची जी सांडग्याची रेसिपी आहे ती त्याचा व्हिडिओ करणार आहे, म्हणजे केलेला आहे, तर तो येईल पुढचा व्हिडिओ. तर अक्षय तृतीया म्हणून म्हटलं आजचा हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असल्यास नक्की लाईक करा, की ज्यामुळे मला समजेल की तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात. आणि तुम्ही जर लाईक केलात तर मलाही उत्साह येतो चांगले चांगले व्हिडिओ बनवायला. आणि मी काही वेळेला काय करत असते माहिती आहे काय, हर्षदाला ना काही वेळेला गाईचा नैवेद्य किंवा देवाचा पण नैवेद्य भरायला लावते, म्हणजे त्यांना समजतं कोणत्या सणाला काय कशा पद्धती आहेत काय आहे हे समजतं. किंवा प्रणवला गाईला नैवेद्य देऊ नये जा म्हणते, म्हणजे तेव्हा त्याचं लक्ष जातं की बाबा नैवेद्यात काय काय भरलेलं आहे, किंवा गाईला किंवा कुत्र्याला दिलं पाहिजे. आपल्याला थोडा घास का असेना दुसऱ्यांनाही आपण दिला पाहिजे, मुक्या जनावरांना असू देत, किंवा आपण जेव्हा दान काहीतरी देत असतो तर त्यांच्यामार्फत किंवा त्यांच्या नावावर करायचं, की त्यांना कळतं की आपण काही ना काही आपला हिस्सा आपल्याला थोडा हिस्सा बाहेर द्यावा, हे त्यांना लक्षात येतं. आता आम्ही जेवण वगैरे घेतलेलं आहे. जेवण झाल्यावर लगेच भांडी घासून घेतली, कारण एकदा ठेवली की पुन्हा राहतात बराच वेळ. भांडी घासून माझी झाली आहे तिथे कंप्लीट. आज आहे अक्षय तृतीया आणि कारण मग अशी बाकीची तयारी केलेली होती, पण जेवण बरंचसं करायचं होतं त्यामुळे बोलता आलं नाही. तर म्हटलं आत्ता बोलूया. तर चैत्र महिना संपलेला आहे, म्हणजे मराठी महिन्यांप्रमाणे आपण जेव्हा मराठी महिन्यांप्रमाणे हे करतो चैत्र महिना त्याप्रमाणे संपलेला आहे आणि वैशाख महिना चालू झाला आहे. वैशाख महिन्यामधला हा पहिला सण आपला तर अक्षय तृतीया. आणि अक्षय तृतीया म्हणजे क्षय न होणारं, म्हणजे आज जे काय आपण करू ते दुप्पट होत जातं. त्यामुळे सोनं खरेदी चांदी खरेदी असं केलं जातं. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे किती प्रत्येक सणाला प्रत्येक गोष्ट वेगवेगळी सांगितलेली आहे आणि ते आपण काही गोष्टी फॉलो करतो. पूर्वी सगळं करत होती, पण आता तर वर्किंग वुमन असतात, आपण घरी असतो ती करतो, पण काहीच प्रमाणात करतात. आता लाईफच एवढं हे झालेलं आहे की थोडंफार आपल्याला जे जमेल ते तरी केलं पाहिजे. कारण भारतीय संस्कृतीत अनेक गोष्टी त्या ऋतूप्रमाणे म्हणा त्या ह्याच्याप्रमाणे सगळ्या गोष्टी हे केलेल्या आहेत की कोणत्या सणाला काय करावं, खाणं कसं असावं, कपडे लत्ते कसे असावेत, किंवा कोणत्या गोष्टींचं आपण पूजा केली पाहिजे, हे सगळं अगदी त्याप्रमाणे ठरवलेलं आहे. तर त्या काही गोष्टींचं आपल्याला आत्ता आपण गोष्टी म्हणजे हे करतो स्वीकारतो, पण काही गोष्टी नाही पूर्णपणे आपल्याला हे करता येत वेळेप्रमाणे म्हणा. किंवा आता घाई गडबडच इतकी असते प्रत्येकाची की थोडंफार असेल, पण थोडंफार का असे ना आपण करावं, कारण पुढच्या पिढीला आपल्याकडून मग ते संस्कार मिळतात. तर असो. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि अजूनही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.